आता आपण बघतोय की खरं तर जितेंद्र आव्हाड होते आणि जितेंद्र आव्हाडांनी मत व्यक्त केलं, पण अविनाश काय सांगशील? कारण आज वेगळं चित्र जे अपेक्षित महाराष्ट्राला असलेलं चित्र बघायला मिळालं आणि भविष्यात कसं असेल हे सगळं पाहिल्याच्या नंतर, कारण मी अनेक पत्रकारांना बघत होतो, ते स्तब्ध होते आणि तिथे जो उभा होता तो प्रत्येक पत्रकार मराठी होता. त्यांची प्रत्येकाची इच्छा होती की आम्हाला हे एकदा पाहायचंय. सो ते प्रत्येकाने पाहिलं. जसं आव्हाडांनी म्हटलं की बाहेर न येताना हजारो माणसं बाहेर होती आणि हजारो माणसं फक्त घोषणा देत होती. त्यांना हे सगळं पाहायचं होतं. आणि काय सांगू, मी तो मुंबईत मी तो ब्रिज उतरलो वरळीचा आणि तिथून जी काही लोक चालत होती ना, ती जत्रेला जशी गावी जातात लोक किंवा काहीतरी वेगळं घडणार आहे अशा वेळेला लोक स्वतःहून स्वतःच्या खर्चाने जातात, असा तो माहोल होता. 10ची वेळ होती आणि 10 वाजता हॉल भरला होता आणि आम्ही येताना हजारो लोक चालत येत होती. म्हणजे मी विचार करतो, जर मी आतमध्ये असताना हॉल गच्च भरलेला आहे, मी आलो तेव्हा संवाद आला, तर बाहेर 12 वाजताची काय परिस्थिती असेल. तो मी पुन्हा सांगतो की मला माझी उत्सुकता आता अशी आहे की मी बाहेर जावं आणि त्या मराठी माणसाला ऐकावं ज्यांना राजसाहेबांना आणि उद्धव साहेबांना एकत्र पाहायचं होतं. आपण बघतोय की या ठिकाणी एक वेगळा आनंद जो आहे तो होताना बघायला मिळत असल्याचं मत या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेलं आहे. जितेंद्र आव्हाड यांनी देखील हे मत व्यक्त केलेलं आहे. त्यांनी देखील त्यांना अपेक्षित असलेलं चित्र आज दिसलं असल्याचं मत व्यक्त केलं. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.